हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? मजेतच असणार तुम्ही. मी पण मजेत आहे. तर कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत अंडा भुर्जीचा व्हिडिओ शेअर करत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही कुठून पाहता तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता आपली अंडा भुर्जी किती छान झालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे मी 6 अंडे घेतलेले, अर्धा डझन अंडे घेतलेले आहेत. तर आता हे आपल्याला बाजूला ठेवायचे. तर इथे मी ना 2 कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. आता हे आपल्याला याची छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी सर्व हे जिन्नस घालून घेणार आहे. आपल्याला सर्व तुम्हाला बारीक कट करायचे असेल तर तुम्ही करू शकता, पण मला थोडं जाडसरच ठेवायचं होतं म्हणून मी हे सर्व जाडसरच ठेवलं. तर इथे आपल्याला छान असं हे सर्व कोरडं करून घ्यायचं तेल घालण्याच्या आधी. मग आता इथे आपले हे सर्व कांदे, टोमॅटो वगैरे सर्व कोरडं झाल्यावर मी इथे आता तेल घालून घेते. तेल घातल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं जिरं मोहरी घालून घ्यायचे. जिरं मोहरी थोडंसं आपलं तडतडलं की मग आपल्याला त्यात थोडंसं हळद वगैरे घालायची. तर इथे जिरं आणि मोहरी मी घालून घेते. माझा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचा राहू द्या. आणि तुम्ही कुठून पाहता मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे आपले कांदा टमॅटो वगैरे छान भाजले गेले फोडणीमध्ये. तर आता इथे आपण ना हळद घालून घेणार आहोत. आणि 1 चमचा तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट घाला, ऑप्शनल आहे. आणि कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली, तुम्हाला पूर्ण हिरवी मिरची घालायची असेल तर पूर्ण हिरवी मिरचीच घाला. तर आता इथे आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. आणि इथे 2 मिनटं आपण झाकण ठेवून दिलेलं होतं. मग आता हे जे अंडे आपण फोडून घेतलेले आहे ना, तर ते आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे फोडणीमध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. अंडा भुर्जी बनवताना आपल्याला चमचा कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण आहे ना भुर्जी खाली चटकायला नको म्हणून आपल्याला कंटिन्यू चमचा हलवत राहायचं आहे. कारण आहे ना गॅस पण आपल्याला थोडा फुलच ठेवायचा आहे. आणि बघू शकता आता हे छान कोरडं होतं आहे. तर आपल्याला कडा वगैरे थोड्या चटकल्या असतील किंवा चिटकलं असेल ना, तर ते आपल्याला चमच्याने व्यवस्थित काढून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर खूप छान होते आणि अगदी कमी वेळेत होणारी रेसिपी मित्रमैत्रिणींनो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्याला ह्याच पद्धतीने आवडत असेल तर करा. आणि तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर नुसतं लाल तिखटची पण छान लागते. तर बघू शकता आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि अंडा भुर्जी बनवताना चमच्याने असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, कारण आहे ना ते असं थोडं जाड जाड राहतं, त्याच्यामुळे मग आता इथे आपण हिरवी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती पण आता छान असे मिक्स करून घेणार आहोत. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. तर बघू शकता आपली अंडा भुर्जी किती छान अशी तयार आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा.